हाय फ्रेंड्स, मी मयूरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटण रस्सा. तुम्ही बघूच शकत असाल इथे भाजी किती छान आलेली आहे. मस्त अशी भाजीला तरी पण आलेली आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये पण ही भाजी होते. भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत एकदम छान लागते आणि संडे स्पेशल असा बेत तर झालाच पाहिजे. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे नारळ घेतलेला आहे, खोबरं आहे, हे अख्खेच आणतो आम्ही आणि अशा पद्धतीने मग घरी त्यांना कट करून घेतो. आता याच्यातली अर्धी वाटी मी भाजून घेणार आहे आणि सोबतच इकडे 3 कांदे घेतलेले आहेत कट करून. जे खोबरं भाजून घेतले ते पण कापून घेतले आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेला आहे आणि एवढं अद्रक घेतलेलं आहे, 2-3 इंच असेल. आणि हा आपला मसाला आहे. आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करून घेतला, थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. मस्तपैकी कांदा जो होता तो याच्यामध्ये टाकून घेतला आणि मस्तपैकी आता कांदा आपल्याला 5 ते 6 मिनिट छान परतवून घ्यायचा आहे. मस्त असे कांद्याला डाग पडेपर्यंत, म्हणजेच की कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा छान परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकत असाल इथे कांद्याचा रंग मस्त असा चेंज झालेला आहे आणि कांदा आपला इथे आता हा भाजून झालेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहेत. खोबरं आपण भाजून घेतले पण तरी मसाल्यामध्ये एकदा भाजून घ्यायचं. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अद्रक आणि लसूण. आणि अद्रक लसूण टाकल्यावर पण आपल्याला 2 ते 3 मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे लसणाला डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 मिनिट लागतील. आणि हा सर्व मसाला आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मग थंड करून याला आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनटामध्ये हा मसाला भाजून होतो. मसाल्याचा सुगंध यायला लागला की समजून जायचं मसाला भाजून झालेला आहे. आता लसूणला मस्त डाग पण पडलेले आहेत. आता हे सारण थंड होऊ दे. आणि इथे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. आणि मटणला वाफ लावण्यासाठी इथे 2 कांदे कट करून घेतलेले आहे, अद्रक लसूण ठेचून घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि वाटून घेतलेलं आहे आपण. आणि आता कुकर गरम करून घेतला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. 2 ते 3 पड्या कट केलेला कांदा त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावरती कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. एकदम जास्त पण नाही होऊ द्यायचा. आणि अद्रक लसूण ठेचून घेतला आहे आपण, तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. थोडीशी सोबत कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यामुळे अळणी रस्सा जो असतो ना तो छान लागतो खायला. आता व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे आपलं. याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे. छोटे जे चम्मच असतात मसाल्याचा 1.5 चम्मच टाकलेला आहे आणि अर्धा ते 1 चम्मच इथे मी हळद वापरलेली आहे. मी मटणला वाफ लावताना केव्हाही हळद जास्त टाकते, म्हणजे जो रस्सा तयार होतो तो छान लागतो खायला. मुलांना खूप आवडतो माझ्या असा रस्सा बनवलेला खायला. आता व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मटण. आणि मटण टाकून 3 ते 4 मिनिट मस्तपैकी हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि हो, हे मटण आपण पाणी न टाकता शिजवणार आहोत, कारण मटणाला स्वतःचं पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच ते शिजतं. आता मिक्स करून झाले. वरून मस्त भरपूर असे कोथिंबीर टाकायची, म्हणजे रस्सा छान होतो, मी बोललेच तुम्हाला आधी. आणि परत आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं. 3 ते 4 मिनटामध्ये हे प्रोसेस होऊन जाते आपली इथे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि लो टू मिडियम हीटवरती आपल्याला याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत. मोठ्या गॅसवरती काढत असाल तर कमी काढा, पण मी छोट्या गॅसवरती का काढते, कारण की मटण हे चांगलं शिजतं. आता मी झाकण लावून घेते आणि मस्तपैकी आता 4 ते 5 शिट्ट्या काढून घेते. आणि मग नंतर मी मटण शिजवल्यावर तुम्हाला दाखवतेच की मटण कसं शिजलेलं आहे. तोपर्यंत आपण काय करूया, इथे तेल गरम करून त्याच्यामध्ये फोडणी करून घेऊया. कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये गरजेनुसार मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये 3 ते 4 आपल्याला तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. जास्त नाही टाकायचा, नाही तर मग त्याचाच फ्लेवर येतो. आणि तयार केलेलं वाटण याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. मस्तपैकी तेल गरम झाल्यावरच वाटण टाकायचं, म्हणजे ते छान असं परतलं जातं आणि आपल्या भाजीला छान अशी तर्री येते. आणि व्यवस्थित आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा मी इथे मीठ वापरलेलं आहे. थोडीशी हळद टाकायची आणि गरजेनुसार लाल तिखट टाकायचं. आमच्या घरी थोडी झणझणीत भाजी खातात, त्यामुळे मी तिखटाचा वापर थोडा जास्त करते. आणि मी रंग येण्यासाठी इथे कुठलीच बेडगी मिरची वगैरे पावडर काही वापरत नाही. रेग्युलर जे असतं तिखट तेच टाकते. मस्तपैकी हे मिक्स करून घेतलं. आता मस्त तरी पण सुटायला लागलेली आहे. याच्यामध्ये ना आता आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. 2 ते 3 चम्मच, छोटे चम्मच आहे त्याच्यामुळे 2-3 चम्मच टाकून घेतले. आणि सोबतच 3 चम्मच आपल्याला इथे धने पावडर टाकायची आहे. मसाला तयार करताना तुम्ही धने भाजून घेतले तरीही चालेल. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं.
आणि हा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनिट लागणार आहेत. म्हणजे जेवढा मसाला चांगला परतल्या जाईल तेवढी भाजीही खायला टेस्टी लागते. मस्तपैकी आता हे परतून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे थोडा वेळ असंच राहू द्यायचं आहे. याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला पण टाकून घेतला मी. गोडा मसाला टाकल्यामुळे पण भाजीला छान चव येते. नाही टाकायचा असला तरीही चालेल. आणि मसाला टाकून परत एकदा मिक्स करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून फिरवून ते आता याच्यामध्ये मी टाकून घेतलं. व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आता झाकण ठेवून 3 ते 4 मिनटाची छान अशी वाफ काढणार आहे. तोपर्यंत मटण बघूया शिजलं की नाही. तर मटण बघूया आता आपण. ते छान असं मटण शिजलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त मटण स्टॉक पण इथे तयार झालेला आहे. तुम्हाला जर मटण स्टॉक जास्त तयार करायचा असेल तर मग याच्यामध्ये मटण शिजवताना गरम पाणी टाकायचं 1 ते 1.5 ग्लास. पण मी कधीच पाणी टाकत नाही. मी अशाच पद्धतीने मटण शिजवून घेते. छान असं मटण शिजलेलं आहे आपलं मस्तपैकी. आता मसाला बघूया. तर बघा मसाल्याला मस्त अशी तर्री सुटलेली आहेच. म्हणजेच आपलं मटण एकदम झणझणीत तयार होणार आहे. इथं एकदम मसाला मिक्स करून घ्यायचा. आता आपल्याला याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. सुरुवातीला बघायचा आधी किती भाजी पाहिजे आपल्याला घट्टसर पातळ त्या पद्धतीने पाण्याचा वापर करायचा. आता मला इथे थोडंसं पाणी कमी वाटते त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेतलं. टोटल 1.5 ग्लास पाणी आपल्याला इथे लागलेलं आहे. मस्तपैकी आता हे ढवळून घ्यायचं आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता भाजीची. इथे अशाच पद्धतीचं मटण माझ्या मुलांना आवडतं त्याच्यामुळे मी जास्त रस्सा नाही केलेला आहे एकदम आणि जास्त घट्ट पण नाही केलेलं. आता आपल्याला काय करायचं आहे याला असंच राहू द्यायचं आहे. थोडीशी याला उकळी आणून घ्यायची आहे आणि याच्यावरती आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित आता हे ढवळून घ्यायचं. थोडीशी उकळी आता भाजीला आलेली आहे. याच्यावरती आता आपण काय करूया झाकण ठेवून देऊया आणि झाकण ठेवून याच्यावरती मस्त आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे 5 ते 6 मिनटाची. 5 ते 6 मिनटानंतर तुम्ही भाजी बघू शकता इथे किती मस्त अशी झालेली आहे. छान मस्त अशी भाजीला तर्री आलेली आहे. मस्त तर्रीदार असं मटण रस्सा आपला इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय मस्त मटणाचा रस्सा भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत पण छान लागतो. माझ्या मुलांना भातासोबत पण फार आवडतो खायला. आणि अशी ही मटण रस्सा रेसिपी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने मटण बनवता ते पण कमेंट्स करून नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत अशाच नवीन एका रेसिपीसोबत आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.